हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलूची सिंपल अशी पण एकदम मीठ आणि हळद घालून लहान मुलांनाही खाता येईल अशी भाजी आपल्याला बनवायची आहे आलूची। तर हे पहा, मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। तर त्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे। आता हे तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आणि तापल्यानंतर मग आपण त्याला फोडणी घालणार आहोत। तर आलूची भाजी ही लहान मुलांनाही खूप आवडते। तर तुम्ही झटकीपट अशी कधी बनवता येईल अशी पटकन, तर तुम्ही लहान मुलांना नुसती पण खायला देऊ शकता। खूपच आवडते लहान मुलांना। फक्त मीठ आणि हळद घातलेली सिंपल अशी आहे। तर आपण पाहूया आता। हे पहा, तेल तापलेलं आहे। तर मी त्यामध्ये मोहरी टाकते। मोहरी तळकल्यानंतर मी त्यामध्ये भरपूर असे जिरे टाकणार आहे। तळकते आता मोहरी। हे तडकली आता, तर आपण जिरे टाकून घेऊ भरपूर असे। नंतर मी त्याचमध्ये कढीपत्ता टाकून घेते। कढीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकणार आहे। कांदाही असा आता आपल्याला लाल होऊ द्यायचा आहे। मोठा एक कांदा मी चिरला होता आणि तो मी त्यामध्ये टाकला आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर ही भाजी आवडली असेल, साधी आहे, पटकन एक 5 मिनिटात होणारी। आवडली रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। आणि माझ्या चॅनलवरती जाऊन दुसऱ्या रेसिपीज पण पाहू शकता तुम्ही। हे आता लाल झालेला आहे कांदा। मी त्यामध्ये कमी गॅस करून घेते। त्यामध्ये मी हळद टाकते। एक अशी थोडीशी हळद झाली की आपल्याला टाकायचे त्यात आलू टाकल्यानंतर मी टाकलेत मी आलू। आता त्याला मी घालून घेतली। मस्त पिवळा कलर येतो। हा, मस्त अशी आलूची भाजी दिसते। आता मी त्याच्यावरती मीठ टाकून घेते। तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका मीठ आणि मग व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। हे पहा, मस्त अशी येलो कलरची आलूची भाजी रेडी आहे। आता मी त्यावरती फ्रेश अशी कोथिंबीर टाकून घेते। झाली रेडी। तुम्ही लगेच गरम गरम पोळीसोबत खाऊ शकता किंवा मग लहान मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता। मस्त अशी झालेली आहे। हे पहा, आताच खावी वाटते आता।